मंडळी, मराठवाड्यावर आभाळ कोसळलं। ज्या भागात आजवर कधीच पाऊस झाला नाही एवढा प्रचंड पाऊस पडला। हवं तर ढगफुटी म्हणा, आणि या ढगफुटीमुळे नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या काही भागामध्ये अक्षरशः हाहाकार उडाला। लेंडी नदीनं पाणी पातळी वाढली आणि गावांमध्ये ते शिरलं। 6 गावं पाण्याखाली गेली। पुरात 4 ते 5 जण वाहून गेले। शेकडो जनावरं दगावली। अजूनही शेकडो लोक आसरा शोधतायत, जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत। युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत एक जीव वाचवण्याचे। एसडीआरएफ, एनडीआरएफ सह सैन्य दलाला पहिल्यांदाच पाचारण करावा लागलेला आहे। इतका भीषण पाऊस पडला। काय घडलं जाणून घेऊया। मुखेड तालुक्यावर आभाळ कोसळलं। झोपेत असतानाच पाण्याखाली गेला। अर्ध्या रात्री सुरू झाली लोकांची जीव वाचवण्याची धडपड। ज्यांना जमलं ते बाहेर पडले आणि ज्यांना जमलं नाही ते तिथेच राहिले। कोण गेला वाहून तुमचा? माझा बाप गेला साहेब, आम्हाला गावात गेलाय। वाचवायचा प्रयत्न केला नाही का? या आहेत हसनळ गावच्या गुणाबाई। गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यातनं आपल्या वृद्ध वडिलांना वाचवणं त्यांना जमलंच नाही। जी कथा गुणाबाईंची तीच या माऊलीची सुद्धा। पार डोकं बुडेल इतक्या पाण्यातनं त्यांनी स्वतःचा जीव कसा बसा वाचवला, पण त्यांचे सासरे मागेच राहिले आणि पुराच्या पाण्यात बुडून गेले। आपलाही जीव वाचेल याची त्यांना शाश्वतीच नव्हती। जगना म्हणूनच वाटलं आम्हाला। आता वाचना, आता आमची सरलं तिथं संपलं। म्हणजे लोक वाहून गेले गावातले? गेले की 5 सासरा गेले, झालं दुसऱ्या बाया गेला, आता संसार तर गेलाच, हातातला सासरा बी गेला। पाप चांगले होते। आणि हसनाळ गावात पाऊस आणि धरणातनं सोडलेल्या पाण्यामुळे हाहाकार झाला। या गावातल्या नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथकं सरसावली आहेत। हसनाळ गावात एसडीआरएफनं बचाव कार्य राबवत अडकलेल्या महिलांना बाहेर काढलं। मला चलायला गेलं, काय ना गेलं, माझं पाणी इतकं आलं, मला उचलून आणले। त्या म्हणून वाटलंच नाही, ती ही आणली होती असं लावून न्यायला, तर आम्ही येईना म्हणल्या, मेल्या तर मेल्या म्हणले। आता तिथंच बसल्या तर मागून ती बोलली, मग नंतर त्याच्यात बसून आले आम्ही। रविवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणवाडी आणि भासवाडी ही गावं पूर्णपणे पाण्यात बुडून गेली। लेंडी नदीला आलेला पूर आणि कर्नाटकात फुटलेल्या 2 तलावांच्या पाण्यात ही गावं बुडून गेली। मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात, हे हसनाळ जे गाव आहे ते 100% पाण्यात बुडालेलं आहे। लेंडी नदीच्या काठावरचं हे गाव आहे। लेंडी धरणाच्या पाण्या पातळीत वाढ झाली, त्यातच अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली, त्यामुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली। परिणामी या नदीचं जे पाणी आहे ते 7 ते 8 गावांमध्ये शिरलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक अडकली आहेत। मुखेड तालुक्यातील गावांमध्ये सध्या शोध कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे। हसनाळप्रमाणेच रावण गावातही पुरानं थैमान घातलंय। रावण गावात जवळपास 226 जण अडकलेले, ज्यांना बाहेर काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। रावणगाववरनं 226 लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे।
अजून 3 गावातनं लोक काढण्याचं काम चाललेलं आहे आणि आता थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येत आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। एकीकडे माणसांची अशी स्थिती असताना जनावरं सुद्धा या पावसातनं वाचू शकली नाहीत। मुखेडच्या मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या। या म्हशी पाण्यात वाहून जाताना पाहायला मिळाल्या। मुखेडच्याच इटग्याळमध्ये पुराच्या पाण्यात एक गाडी अडकली। या गाडीला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आलं। मुखेडच्या तारदवाडी गावालाही पुराचा वेढा पडलेला। या गावात तर अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना पुराचा सामना करावा लागला। जीव धोक्यात घालून नदीच्या वाढलेल्या प्रवाहातनं मृतदेह नेताना हे ग्रामस्थ पाहायला मिळाले। नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेडच्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास 206 mm पाऊस पडला, म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 5 लोक बेपत्ता झाले। 150 पेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते। गेल्या 3 दिवसांपासून मुखेड तालुक्यात संततधार पाऊस पडतोय। मात्र रविवारी रात्री 1:30-2 वाजल्यानंतर तुफान पाऊस बरसू लागला। हा पाऊस मुखेडला तुलनेनं कमी झाला, मात्र तालुक्याच्या बॉर्डरवरती असलेल्या उदगीर येथील धरणक्षेत्राच्या वरच्या भागात जास्त पाऊस पडला। त्यामुळे एकाच रात्रीत तब्बल 18 फूट पाणी वाढलं। आता सकाळपासून या धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विसर्ग झाल्यानंतरच जे गावांमध्ये जे पाणी साचलेलं आहे त्याचा निचरा होईल। सध्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, मात्र अजूनही पूर परिस्थिती मुखेड तालुक्यामध्ये कायम आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, मुखेड।